या विश्वामध्ये ईश्वर आहे असं मानणाऱ्यांचा मोठा वर्ग आहे, त्याचप्रमाणे ईश्वर नाही असं मानणाऱ्यांचा देखील मोठा वर्ग आहे. ईश्वर न मानणारे म्हणजे नास्तिक आणि ईश्वर मानणारे म्हणजे आस्तिक असा फरक जरी असला तरीही दोन्ही वर्गांचा या ब्रह्मांडावर, या युनिवर्सवर विश्वास आहे. कारण युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड हे शाश्वत आहे आणि आपल्या संत परंपरेने त्याचप्रमाणे ऋषीमुनींनी ब्रह्मांडालाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. ते एक सत्य आहे. तर त्या ईश्वराबरोबर, त्या ब्रह्मांडाबरोबर संपर्क कसा साधायचा आणि ब्रह्मांड आपली इच्छा पूर्ण कसं करतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्यापैकी काही लोक मनोवांछित अनेक इच्छा, त्यांची अनेक स्वप्न इतक्या लवकरात लवकर पूर्ण कशी करतात? याचं काय कारण असेल? यामागे काही विशिष्ट अशी काही योजना, काही घटना असेल का? ठराविक व्यक्तीच श्रीमंतातून अतिश्रीमंत होतात, यामागे काही कारण असेल का? सर्वच श्रीमंत किंवा सर्वांची प्रगती का होऊ शकत नाही? असं वाटतं की पूर्ण युनिवर्स, पूर्ण ब्रह्मांड स्वतःच त्यांच्यासाठी काही विशिष्ट एखादा मार्ग बनवून ठेवते का? तर मी तुम्हाला एक सत्य सांगतो की ब्रह्मांडाकडून काहीतरी हवं असेल तर सर्वात मोठं गुपित म्हणजे, सर्वात मोठं सिक्रेट म्हणजे असं आहे की ब्रह्मांडाला सर्वात आधी धन्यवाद द्यायला शिका. ते सुद्धा संपूर्ण समर्पक भावनेने आणि आपल्या अंतरात्म्याच्या अगदी खोलवर मनापासून आपण धन्यवाद द्यायला शिकायला पाहिजे. ते सुद्धा संपूर्ण समर्पक भावनेने हे ध्यानात ठेवलं पाहिजे. असं जर आपण केलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतील का? ब्रह्मांड आपली इच्छा पूर्ण करेल का? तर उत्तर आहे होय. हे अगदी खरंय. हे अगदी सहज शक्य आहे आणि हाच तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पहिला मार्ग आहे. हीच खरी लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरी जादू आहे. ब्रह्मांडाचे धन्यवाद मानणे हाच खरा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अंतिम नियम. त्याचप्रमाणे पहिली पायरी देखील हीच आहे. यासाठी आपण काय करायचे पहा. काहीही मागण्याच्या अगोदर आपण धन्यवाद करायला शिकायचे. असं मानायचे की आपल्याला आपली जी मनोवांछित इच्छा आहे ती प्राप्त झालेली आहे. बघा, आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक, जवळजवळ सगळेच, आपल्याला एखाद्याकडून काही मिळाल्यावरच आपण नंतर धन्यवाद देतो. म्हणजे हा मनुष्य गुणधर्मच आहे की आपल्याला जर एखाद्याकडून काही लाभ झाला, काही मनोवांछित इच्छा त्याने पूर्ण केली, मगच आपण त्याला धन्यवाद म्हणतो. परंतु ब्रह्मांडाचा, युनिवर्सचा नियम हा याच्या नेमका उलट आहे. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला अगोदरच धन्यवाद द्यायला सुरुवात करता, त्यावेळी ब्रह्मांडाला असा संदेश भेटतो किंवा अशा व्हायब्रेशन्स, तरंगी भेटतात की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि ब्रह्मांड हळूहळू तुमच्या सर्व इच्छा सत्यात उतरवतो. ब्रह्मांड त्याच दिशेने, त्याचप्रमाणे सर्व पॉझिटिव्ह बदल घडवून आणतो. ही काय कुठली एखादी जादू नाहीये. उलट हा तर सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीचा एक अतूट असा संबंध आहे.
एक गहन आणि घनिष्ठ असा संबंध आहे. आपला मेंदू कल्पना आणि सत्य यामध्ये त्याला फरक करता येत नाही. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला किंवा आपल्या इच्छांना स्वप्नांना पूर्ण होण्या अगोदरच त्या गोष्टींचा अनुभव करायला लागतो, म्हणजे त्या गोष्टी मला मिळाल्यात असं मानून अनुभव करायला लागतो. धन्यवाद करून म्हणजे ब्रह्मांडाला धन्यवाद करून प्राप्ती झाल्याचे समाधान आपण मानतो. त्यावेळी आपला मेंदू, अंतरात्मा आणि युनिवर्स त्या गोष्टींना खरं मानायला सुरुवात करते. तर आपल्याला नेमकं काय करायचंय तर पहा, थँक्यू युनिवर्स हेच ते 3 शब्द आहेत जे तुमचं नशीबच बदलून टाकतील. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थँक्यू युनिवर्स म्हणता त्यावेळी तुमचं मस्तिष्क लॅक म्हणजे कमी असणारे, खाली असणारे विचारांपासून अबंडन्स म्हणजे समृद्धीच्या विचारात बदल करतात. जसं की विज्ञान सांगतं, सर्व काही जे आहे ते ऊर्जा आहे, केवळ ऊर्जा आहे. मग जसजशी तुमची ऊर्जा वर जाते आणि ही क्रिया फ्रिक्वेंटली घडते, वारंवार तुमच्याकडून घडली जाते, त्यावेळी ब्रह्मांड तुम्हाला त्याच लेवलच्या, त्याच प्रतीच्या, त्याच दर्जाच्या गोष्टी द्यायला सुरुवात करतं. समजा तुम्ही जर यश म्हणजे सक्सेस मिळवू इच्छिताय तर तुम्ही निगेटिव्ह विचार कधीही करायचा नाहीये. मला यशच मिळत नाही, मला मनासारखं कितीही प्रयत्न केले तरी मनासारखं माझा कधीही घडत नाही, असा निगेटिव्ह विचार कधीही करायचा नाहीये. उलट आपण म्हणायला सुरुवात करायची की थँक्यू युनिवर्स, मी सुरुवातीपासूनच यशस्वी आहे, मी नशीबवान आहे. ज्यावेळी तुमच्या या पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे सकारात्मक लहरी तरंगा बदलतील त्यावेळेसच किंवा तशीच तुमची रियालिटी बदलायला सुरुवात होईल. सकाळी उठल्याबरोबरच तुम्ही जास्तीत जास्त वेळा म्हणजे 108 वेळा जर ब्रह्मांडाचे आभार मानले तर लवकरात लवकर बदल घडून येतात. कमीत कमी प्रत्येकाने दिवसामध्ये 11 वेळा तरी उठल्या ब्रह्मांडाचे, युनिवर्सचे आभार मानले पाहिजेत. तेही नित्य नियमाने. आपण म्हणायचंय की थँक्यू युनिवर्स, माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि हेच पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचंय, थँक्यू युनिवर्स, माझ्या जीवनात मोठमोठे चमत्कार होत आहेत, माझ्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून येत आहेत, चमत्कार घडतायत. आपण एक ग्रॅटिट्यूड जनरल लिहायचंय, त्यामध्ये ब्रह्मांडाला उद्देशून आपण थँक्यू युनिवर्स. जर आपली जॉबची इच्छा असेल तर मला माझ्या स्वप्नातला ड्रीम जॉब मिळालेला आहे, असं जरी जॉब मिळालेला नसला तरीही हे आपण म्हणायचे, ते लिहायचे. पुढे म्हणायचे, थँक्यू युनिवर्स, मी दर महिन्याला चांगली रक्कम कमवत आहे, माझी कमाई वाढतच चाललेली आहे. थँक्यू युनिवर्स, आता माझे सुंदर जीवन झालेले आहे आणि मी एक यशस्वी मनुष्य आहे. असं लिहिल्यामुळे ही भावना आणखीनच घनिष्ठपणाने तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजेच आपल्या अवचेतन मनामध्ये फिट्ट बसते. पहा, अशा काही सत्य घटना आहेत ज्या परदेशात आणि आपल्याकडेही घडलेल्या आहेत. त्या जर तुम्ही ऐकल्या तर आपण आश्चर्यचकित होऊन जाल. एक मनुष्य, तो स्वतःला नेहमी असफल, अयशस्वी असा समजायचा. त्याला कुठून तरी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम कळाला.
त्याने फक्त थँक्यू युनिवर्स म्हणायला सुरुवात केली, तो दररोज स्वतःला यशस्वी आणि आनंदी, समाधानी समजू लागला. त्याने आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवायला सुरुवात केली. तो स्वतःला तसं समजायला मानायला लागला आणि महिन्यातच त्याला नवनवीन संधी मिळायला लागल्या आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. त्याचप्रमाणे एक स्त्री होती. ती सुरुवातीला हताश, निराश आणि अयशस्वी होती. तिनं सुद्धा आपल्या मैत्रिणीचे ऐकून थँक्यू युनिवर्स दररोज म्हणायला सुरुवात केली. थँक्यू युनिवर्स, माझं जीवन आनंदी आणि संपन्न आहे. ती कल्पना करायची की तिचं जीवन पहिल्यापासूनच जसं तिला हवं होतं, म्हणजे तिच्या स्वप्नाप्रमाणे तसंच आहे. काही वर्षातच तिचं संपूर्ण जीवन खरोखर पूर्णपणे बदलून गेलं. आणखी सांगायचं म्हणजे एका श्याम नावाच्या माणसाची गोष्ट आहे. त्याला कधीही कोणी ओळखत नव्हते, कारण त्याला सर्वजण तो काही कामाचा नाही आहे, तो खूप आळशी आहे असं समजायचे. घरातली लोक, दोस्त मंडळी, ऑफिसमधील सर्व कलिग्स प्रत्येकजण म्हणायचे की श्याम, तू तुझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि सर्वांची बोलणी खाऊन त्याचं मन अगदी दुःखी, खिन्न व्हायचं, मन तुटायचं. तो एकांतात विचार करायचा की ही माझी परिस्थिती कधी बदलेल, कारण जे काही सर्व त्याच्या अवतीभोवती घडत होतं ते सर्व निगेटिव्हच होतं. त्याने एक दिवस एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये सांगितलेलं होतं की जर तुम्ही ब्रह्मांडाला अगोदरच धन्यवाद दिले आणि दररोजच थँक्यू युनिवर्स असे म्हणत गेला तर ब्रह्मांड हळूहळू तुमचं नशीब बदलायला सुरुवात करते, तुम्हाला नवनवीन संधी मिळवून देते. ब्रह्मांडाला धन्यवाद केले, ब्रह्मांडाचे आभार मानले तर निश्चितच आपले नशीब बदलायला सुरुवात होते. सकारात्मक बदल घडत जातात. त्याने निश्चय केला. तो व्हिडिओ ऐकल्याबरोबर त्याने निश्चय केला आणि ठरवलं की हे कार्य मला सहज शक्य आहे. त्याने दुसऱ्याच दिवशी सकाळी उठल्या उठल्या म्हणायला सुरुवात केली की धन्यवाद युनिवर्स, माझं जीवन पहिल्यापासूनच बदललंय. पुढे त्याने झोपण्यापूर्वीही धन्यवाद युनिवर्स, मी पूर्णपणे यशस्वी झालोय. त्याने असे दररोज 5 ते 10 मिनिटं व्हिज्युअलाइज करायला सुरुवात केली की तो एक यशस्वी मनुष्य आहे. आणि मग पुढे हळूहळू चमत्कार होऊ लागले. पहिल्या आठवड्यात तो स्वतःला आत्मविश्वासी समजू लागला. त्याचा आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढायला लागली. पुढे 3 ते 4 आठवड्यातच त्याला एक क्लायंट मिळाला. पुढच्याच महिन्यात त्याला लगेचच प्रमोशन मिळालं. ज्या गोष्टीसाठी तो 2 वर्ष झगडत होता त्याला तीच गोष्ट 1 महिन्यातच प्राप्त झाली आणि पुढे त्याचं जीवन संपूर्ण बदलून गेलं. त्याला जे लोक नावं ठेवत होते तेच लोक म्हणायला लागले, अरे श्याम, तुझ्यात तर फार बदल झालाय रे. तू तुझ्या कामाची पद्धत एकदम बदललेली आहे. तू तर फास्ट झालायस दोस्ता. तुझ्या वागण्या बोलण्यात कमालीचा, जमीन आसमानचा फरक पडलाय. सर्वांच्या या कमेंट्स ऐकून श्यामच्या चेहऱ्यावर फक्त एक स्मित हास्य होतं. तो मनातच म्हणू लागला, थँक्यू युनिवर्स. तुमच्याही जीवनामध्ये जर असा सकारात्मक बदल घडवायचा असेल तर त्यासाठी 4 पॉवरफुल टिप्स आहेत. त्या तुम्ही फॉलो करा. पहिली म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून, ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास या वेळेस थँक्यू युनिवर्स म्हणायला सुरुवात करा. कारण
हा संपूर्ण दिवसातील म्हणजे दिवसाच्या 24 तासातील सर्वात शक्तिशाली आणि पारमार्थिक असा मुहूर्त असतो. दुसरं म्हणजे दिवसामध्ये कमीत कमी 11 वेळा आपल्या इच्छेंसाठी, आपल्या स्वप्नांसाठी ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणा. तिसरं म्हणजे दररोज कमीत कमी 1 मिनिट आपल्या इच्छा लिहाव्यात, कारण लिहिणे हे 10 पटीने प्रभावशाली आहे. आणि चौथं म्हणजे या गोष्टींचं सतत मनन चिंतन करा आणि पुढे कोणत्या गोष्टी टाळायच्यात, कोणत्या चुका करायच्या नाहीयेत या मी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मॅनिफेस्टेशन करत असताना वारंवार विचार करत बसणं की माझी इच्छा केव्हा पूर्ण होईल. अशी इच्छा कधीही करायची नाही आहे. निगेटिव्ह विचार कधीही मनात येऊन द्यायचा नाही आहे, कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा प्रभू श्रीकृष्णांनी सांगितलंय की कर्म कर, फळाची अपेक्षा इच्छा करू नकोस. कारण नकारात्मक विचार, नकारात्मक आशा हे ब्रह्मांडाला निगेटिव्ह एनर्जी पाठवते. दुसरं म्हणजे ब्रह्मांडावर कधीही संशय घेऊ नये. पूर्ण श्रद्धेने आपण मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे, कारण संशय जर घेत बसलो तर आपण केलेले मॅनिफेस्टेशन ते जागेवरच थांबते. श्रद्धा न ठेवता केलेले मॅनिफेस्टेशन ते निगेटिव्ह विचारामध्येच राहते. तुमचा आत्मविश्वास आणि श्रद्धा ढासळवते. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचारामध्ये राहावे, नेहमी आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा आणि सतत नेहमी ब्रह्मांडाला, युनिवर्सला धन्यवाद देत राहावे. युनिवर्स बरोबर बोलायचं कसं तर ते आपण ऐकूया. आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या धन्यवाद युनिवर्स, माझी इच्छा सुरुवातीलाच पूर्ण झालेली आहे, मी नशीबवान आहे असं म्हणायचं आहे. पुढे दिवसा धन्यवाद युनिवर्स, मी खूप खुश आहे, समाधानी आहे, मी खूप आनंदी आहे असं म्हणायचं आहे. पुन्हा रात्री झोपताना धन्यवाद युनिवर्स, माझ्या जीवनामध्ये दररोज नवनवीन बदल घडत आहेत, दररोज चमत्कार घडत आहेत, मी लकी आहे, मी नशीबवान आहे असं म्हणायचं आहे. हे मॅनिफेस्टेशनचे नियम जर आपण दररोज फॉलो केले तर काही साधासुद्धा संयोग बनत नसून हा पूर्णपणे तुमचं आयुष्य बदलण्याचा संपूर्ण महायोग बनत असतो. हा संयोग तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल, तुमचं जीवन बदलेल. मग लगेचच कमेंट करा थँक्यू युनिवर्स आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे इतरांनाही याचा लाभ होईल. थँक्यू युनिवर्स, कारण ते सुद्धा आपल्या जीवनात असा चमत्कार घडवू पाहतायत आणि त्यांच्याही जीवनामध्ये असा चमत्कार घडेल. तेव्हा पुन्हा एकदा थँक्यू युनिवर्स. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.